राष्ट्रभक्तीने प्रेरित विचारांचे बीज पेरले तर राष्ट्र घडते. राष्ट्रनिर्मितीसाठी शिवबांबरोबर जिजाऊ आणि रमाईंची गरज आहे, असं प्रतिपादन विश्व हिंदू परिषदचे राष्ट्रीय प्रवक्ते शंकर गायकर यांनी केलं आहे. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळानंद सरस्वती कोंडार महाराज, सीताराम भांगरे, प्रदीप भाटे, भरत घाणे, शांताराम काळे, मंजुषा काळे, माजी मुख्याध्यापक विलास माहले, प्राचार्य किरण भागवत आदी हजर होते. श्री स्वामी समर्थ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणामध्ये विश्व हिंदू परिषदचे राष्ट्रीय प्रवक्ते शंकर गायकर यांचा सत्कार आणि व्याख्यान संपन्न झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या घोषणेने आपल्या भाषणाला त्यांनी सुरुवात केली. याप्रसंगी बोलताना शंकर गायकर म्हणाले की पंचक्रोशीमधील क्षेत्रामध्ये मोठी माणसं झाली आहेत. ही आमची क्रांतीची उत्क्रांतीची भूमी आहे. ही राघोजी भांगरे यांची भूमी आहे. हे सर्व माझ्यासमोर बसलेले राष्ट्राचे भवितव्य आहे. हा माझा सत्कार नसून माझ्या कार्याचा आहे. माझ्या मातीचा हा सत्कार आहे. मला या विद्येने घडवलं, संघाने मला घडवलं, सर्व आया बहिणींना मी वाचवलं, त्या जगदंबेचा हा सत्कार आहे. हा माझा केशवाचा सत्कार आहे. ज्याने विचारांचे बीज पेरले त्या विचारावर राष्ट्र घडते, त्यांचा हा सत्कार आहे. शाळेने आपल्याला ज्ञान दिले, वैभव दिले, त्यागाची क्रांतीची वैभवशाली भूमी आहे. ही शंकराची भूमी आहे. विश्व हिंदू परिषदेमध्ये 40,000वर बालसंस्कार वर्ग काढले. या सर्वातून विश्व हिंदू परिषदेने माणूस घडवला आहे. सध्याच्या या स्पर्धेच्या युगामध्ये चांगले शिक्षण घ्या, चांगले कार्य करा, संत बना, डॉक्टर बना, देशाच्या सेवेसाठी हितासाठी जगा. ही शाळा छोटं रोपटं होतं, ती आज वटवृक्षामध्ये रूपांतरित झाली आहे. याची गोडी सर्वांना मिळावी अशी इच्छा या प्रसंगी शंकर गायकर यांनी व्यक्त केली. हा माझा सत्कार नाही, माझ्या कार्याचा सत्कार आहे, माझ्या विचाराचा सत्कार आहे, माझ्या या मातीचा सत्कार आहे. या ज्या विद्येने मला आज इथे घडवलं, मी ज्या तुमच्या समोर जे बोलतोय त्या विचाराचा, जसं मी म्हटलं की तो संघाचा सत्कार आहे. ज्या संघाने मला घडवलं, लढायला लावलं, आज जे माझा परिचय, ज्या धैर्य शक्ती मला ज्या जगदंबेने दिली, हा त्या जगदंबेचा सत्कार आहे. लक्षात घ्या मित्रांनो. ज्या मला परवा सुद्धा एक केशव शंख पथकाने माझा सन्मान केला, म्हणून मी त्यांनाही म्हणताना असं म्हटलं की हा माझ्या केशवाचा सत्कार आहे. ज्याने आपलं घर जाळलं, ज्याने आपलं जीवन जाळलं, ज्याने आपल्या आयुष्याची राख रांगोळी केली, त्या केशव बळीराम बेडगेवारांचा हा सत्कार आहे असं मी मानतो. ज्याने विचाराचं बीज पेरलं. म्हणजे अनेक वेळेला विचार कसा असतो आणि विचार पहिल्यांदा येतो, त्याच्यानंतर संघटन घडतं, त्याच्यानंतर राष्ट्र घडतं, हे लक्षात घ्या. म्हणून हा जो संपूर्ण परिसर आहे, हा जे पंचक्रोशीतलं हे क्षेत्र आहे, म्हणजे शांताराम काळेसारखी माणसं झाली, पण आपल्याला आश्चर्य वाटेल म्हणून मी कधीतरी मी एवढं सांगण्याकरता या ठिकाणी आलो. आणि इथे आपण ही क्रांतीची भूमी आहे, उत्क्रांतीची भूमी आहे, हे लक्षात घ्या. आपण इथे राघोजी भांगरे सारखा एक क्रांतिकारक जन्माला आला आणि दर्याखोऱ्यातनं सामान्यातला सामान्य आदिवाशाला ज्याने न्याय दिला आणि इंग्रजांना धरणी माय करून सोडलं, ते राघोजी भांगरेची भूमी. बिरसा मुंडेच्या विचाराने हा संपूर्ण परिसर भारवलेला आहे, लक्षात घ्या. म्हणून मी अनेक वेळेला सांगतो, मी अनेक ठिकाणी पाहतो या परिसरामध्ये, मी आपल्याला सांगेल या तालुक्याचं नव्हे तर राष्ट्राचं भवितव्य माझ्या समोर बसले, लक्षात घ्या. आपण केवळ मुलं नाही यात, हे लक्षात घ्या. आपण या राष्ट्राचं भवितव्य, या राष्ट्राचं तकदीर आहे. या तालुक्यामध्ये भविष्यामध्ये आपल्यामधली झाशी जागी झाली पाहिजे, आपल्यामधली जिजाई जागी झाली पाहिजे, आपल्यामध्ये सईबाई जागी झाली पाहिजे, म्हणून मी तुम्हाला प्रोत्साहन देण्याकरता आलो आहे. या प्रसंगी मधुकरराव पिचड माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी, श्री समर्थ माध्यमिक विद्यालय मोवेशी येथील विद्यार्थी हजर होते. या प्रसंगी एस.टी. एलमामे, प्रमोद लहामगे, अनिकेत साळुखे, आप्पा घोरपडे, केशव भांगरे, अंकुश महाले, अनंतराव घाणे, गंगाराम धिंदळे, किशोर टेके, प्रमोद लहामगे, विक्रम जगदाळे, निलेश ठाकुरे, अशोक लहामगे, दीपक घोरपडे, आप्पा घोरपडे, बाळू लहामगे, विक्रम जगदाळे यांच्यासह पालक, ग्रामस्थ,
विश्व हिंदू परिषदचे व संघ परिवाराचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव शांताराम काळे यांनी केले, तर सूत्रसंचालन विनायक साळवी यांनी केले, तर आभार मुख्याध्यापक किरण भागवत यांनी मानले आणि शेवटी वंदे मातरम यांनी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, एस9 मीडिया, अकोले.